नागपूर मधलं सर्वात भव्य मौरा पॅलेस नावाचं 7 स्टार हॉटेल त्या रात्री एका वेगळ्या झगमगाटाने चमकत होतं. आलिशान बागेच्या मधोमध सुरू असलेल्या त्या पार्टीमध्ये शहरातले सर्व मोठमोठे लोक उपस्थित होते. जसे की मोठे उद्योगपती, चित्रपट सृष्टीतले चेहरे, राजकारणी आणि ग्लॅमर जगातील अनेक सुंदर्या. पण सगळ्यांच्या नजरा मात्र वारंवार गेटकडे जात होत्या. प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाव होतं, शौर्य रावत. आणि चर्चा ही फक्त त्याचीच सुरू होती. आला का तो? नाही ना, अजून नाही आला. केवढा इम्प्रेसिव्ह माणूस आहे. येतो नेहमी उशिरा, पण येताच सगळ्यांवर राज्य करतो. तेवढ्यात एक शानदार चमकणारी मर्सिडीज हळूच पोर्च मध्ये येऊन थांबली. गार्ड्स एकदम सावध झाले. मीडियावाल्यांनी झटपट आपापल्या जागा पकडल्या. गाडीचा दरवाजा उघडला आणि शौर्य रावत गाडीतून खाली उतरला. उंचपुरा देह आणि चेहऱ्यावर एक विलक्षण आत्मविश्वास. त्याने काळ्या रंगाचा एक महागडा इटालियन सूट घातला होता, ज्याच्या कॉलर आणि कफ्सवर अत्यंत बारकाईने जडवलेले हिरे चमकत होते. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाईटचा प्रकाशही त्याच्या झगमगाटापुढे फिका पडत होता. शौर्य रावत पार्टीमध्ये पोहोचताच तिथे असलेल्या मुली त्याला आकर्षित करण्याची एकही संधी सोडू इच्छित नव्हत्या. काही जणी आपापला मेकअप ठीक करू लागल्या, तर काहींनी आपापल्या साडीचा पदर सावरला. पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत शौर्य थेट मंचाच्या दिशेने निघाला, जिथे VIP लोक त्याची वाट पाहत होते. प्रत्येकाला त्याला भेटायचं होतं, पण तो मात्र मोजक्याच लोकांना भेटत होता. त्याच वेळी पार्टीच्या एका कोपऱ्यात मिहिका तिच्या साध्या सलवार सूट मध्ये उभी होती. मुंबई ते नागपूर प्रवासाचा थकवा तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. तिची मैत्रीण इनाया, जी एका इव्हेंट कंपनीत काम करत होती आणि आजची पार्टी सांभाळत होती, तिने मिहिकाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, मिहिका ऐक, ही डायमंड मर्चंट शौर्य रावतची पार्टी आहे. तुला नागपूरमध्ये काम हवं असेल तर यापेक्षा चांगली संधी तुला मिळणार नाही. कोणतंही काम पकड आणि सुरू कर. केटरिंग, कोऑर्डिनेशन, अगदी काहीही. मिहिका थोडी संकोचून म्हणाली, इतक्या हाय क्लास पार्टीमध्ये मलाच विचित्र वाटते, तेही कामावर रुजू होण्याआधी. इनाया तिला धीर देत म्हणाली, अगं तू फक्त हसत राहायचं विसरू नकोस. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. तू इव्हेंट कंपनीची कर्मचारी आहेस की नाही हे कुणीही विचारणार नाही. मिहिका इनायाशी बोलतच होती की तिच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. मिहिकाचा चेहरा पडलेला पाहून इनायाने लगेच विचारलं, काय झालं? कुणाचा फोन आहे? मिहिका हळूच म्हणाली, घरून आहे, बाबांचा फोन आहे. मुलाखत आहे म्हणून सकाळपासून बाहेर आहे. आता त्यांना काय सांगू? इनायाने क्षणाचाही विलंब न करता तिचा खांदा थोपडला. ए वेडे, अगं इतकं टेन्शन घेऊ नकोस. सध्या सांग की तुला आजच्या दिवसासाठी ट्रायल वर ठेवलंय आणि सगळं ठीक राहिलं तर उद्यापासून काम पक्क. समजलं? तिने इकडे तिकडे पाहिलं आणि इशारा करत म्हणाली, हे बघ, इथे खूप गोंगाट आहे. तू एक काम कर, पार्टी हॉलच्या मागे एक स्टोर रूम आहे, तिथे जाऊन अगदी आरामात बोल. मिहिकाने हळूच मान डोलावली आणि घाबरलेल्या पावलांनी ती स्टोर रूमच्या दिशेने निघाली. ती स्टोर रूम जवळ वळताच तिला अचानक कोणाचा तरी दबलेला आवाज ऐकू आला. ती थांबली आणि तिने सावध नजरेने आजूबाजूला पाहिलं. स्टोर रूमच्या बाजूला एक छोटा अर्धा उघडलेला दरवाजा होता. आवाज तिथूनच येत होता. मिहिकाने भीत भीत त्या दारातून आत डोकावून पाहिलं. आतल्या मंद प्रकाशात तिला सगळीकडे किराणा सामानाचे बॉक्स आणि पिशव्या दिसल्या. कदाचित ती जागा पॅन्ट्री म्हणून वापरली जात होती.
पण पुढच्या क्षणी तिथलं दृश्य पाहून मिहिकाच्या काळजाचा ठोकाच चुकला. खोलीच्या एका कोपऱ्यात एका माणसाला खुर्चीला बांधून ठेवलं होतं. त्याच्या समोर 2 जण उभे होते. एकाच्या हातात धारदार चाकू होता, जो त्याने त्या बांधलेल्या माणसावर रोखला होता, तर दुसरा त्याच्या शेजारी उभा राहून थंड आवाजात त्याला धमकावत होता. मिहिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती किंचाळणारच होती, पण तिने पटकन तोंडावर हात दाबला. ती स्वतःशीच पुटपुटली, हे काय चाललंय? कोण आहेत हे लोक आणि हा माणूस कोण आहे? अचानक त्या धमकावणाऱ्या व्यक्तीचा आवाज जास्तच कठोर झाला. तू शौर्य रावतशी पंगा घेण्याचा प्रयत्न केलास, आता त्याचे परिणाम भोग. तुला काय वाटलं तुझी राजकीय ओळख तुला वाचवी? खूप मोठ्या गैरसमजात जगत होतास तू. एवढं बोलून तो एक पाऊल पुढे आला आणि त्याचा चेहरा प्रकाशात आला. ते पाहून मिहिकाला अगदी प्रचंड धक्का बसला. ती अडखळत म्हणाली, हा तर शौर्य रावत आहे. आत्ताच तर पाहिलं होतं याला या पार्टीमध्ये. ती भीतीने थरथर कापू लागली, पण त्या क्षणी तिचा पाय एका जुन्या स्टूलला लागला आणि ते जोरात जमिनीवर आपटलं. ठक. खोलीत एकदम शांतता पसरली. शौर्य आणि त्याच्या सोबतचा चाकूवाला माणूस एकाच वेळी मागे वळले. शौर्याचा दरारा असलेला आवाज घुमला, कोण आहे तिथे? मिहिकाने कसलाही विचार न करता जीव वाचवण्यासाठी उलट्या दिशेने धाव घेतली. आता शौर्य वेगाने पुढे आला आणि म्हणाला, देव, बघ कोण होतं. त्याच्या सोबत उभा असलेला देव शौर्याच्याच वयाचा, त्याचा मित्र, साथीदार, किंबहुना त्याचा उजवा हातच होता. देवने एकदा शौर्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता तो बाहेरच्या दिशेने धावला. दुसरीकडे मिहिका धावतच पार्टी हॉल मध्ये पोहोचली. तिचा श्वास फुलला होता. ती धापा टाकत इनायाला शोधू लागली. तिच्या डोळ्यातली भीती अगदी स्पष्टपणे दिसत होती. जे काही तिने पाहिलं होतं ते तिला इनायाला सांगायचं होतं, पण इनाया कुठेच दिसत नव्हती. त्याच वेळी मिहिकाच्या समोरून एक वेटर पाण्याचा ट्रे घेऊन आला. तिने पटकन एक ग्लास उचलला आणि स्वतःला सावरण्यासाठी एका कोपऱ्याच्या शोधात निघाली. तिचे पाय इतके कापत होते की आता ती कोसळेल की काय असंच तिला वाटत होतं. पाण्याचा ग्लास हातात घेऊन ती वळणार तितक्यात छपाक, तिच्या हातातलं सगळं पाणी कोणाला तरी धडकून सांडलं. तिने समोर पाहिलं तर शौर्य रावतचा सूट पूर्णपणे ओला झाला होता. पार्टीतला सगळा झगमगाट एका क्षणात शांततेत बदलला. जे कॅमेरे आतापर्यंत पाहुण्यांना आणि कार्यक्रमाला कव्हर करत होते ते आता मिहिका आणि शौर्यवर झूम झाले. मिहिका जागेवरच थिजली. तिच्या समोर तोच माणूस होता ज्याला काही मिनिटांपूर्वी तिने कोणाला तरी जीवे मारण्याची धमकी देताना पाहिलं होतं. तिचे ओठ सुकले, घसा कोरडा पडला. तिला एक शब्दही बोलता येईना. तिने क्षणभर डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणाली, देवा, आज माझा दिवसच खराब आहे. मी सगळं पाहिलंय हे जर याला कळलं तर. नाही मिहिका, चेहऱ्यावर भीती दिसता कामा नये. स्वतःला सावरत तिने पटकन समोरचे नॅपकिन्स उचलले आणि शौर्याचा कोट पुसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, सॉरी, ते माझं लक्ष नव्हतं. शौर्यने एक पाऊल मागे घेत तिच्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू तो तिला खाऊनच टाकेल. तिचा अपमान करत तो म्हणाला, तू कुणावर पाणी सांडलंस याची कल्पना आहे का तुला? मिहिकाने त्याच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या नजरेत इतका अहंकार होता की तिला भीती वाटली. तरीही धीर करून ती अगदी शांतपणे म्हणाली, फक्त पाणीच तर आहे, सुकेल, एवढा मोठा काही विषय नाहीये.
हे ऐकून शौर्यचा चेहरा जास्तच कठोर झाला. त्याने आपल्या ओल्या सूटकडे इशारा करत उपहासाने म्हटलं, तुम्ही ज्याला पाणी म्हणताय ना, त्याची किंमत तुमच्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त असेल. हे कापड थेट सॅव्हिल रो वरून आलंय. आणि ही काही तुमची लोकल साडी नाहीये जी बादलीत बुडवून वाळत टाकाल. आजूबाजूला काही लोक हळूच हसले. मिहिकाने एक दीर्घ श्वास घेतला, पण तिच्या चेहऱ्यावर लाज नाही तर आत्मविश्वास होता. तिने अगदी शांतपणे उत्तर दिलं, मी तुमच्यासारखे लाखो रुपयांचे सूट घालत नसेन, पण माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवरून नाही तर त्याच्या वागणुकीवरून ठरते. हे ऐकून शौर्याच्या डोळ्यात एक विचित्र अशी चीड दिसली. तो काही बोलणार इतक्यात मिहिकाने नॅपकिन टेबलवर ठेवला आणि शांतपणे ती तिकडनं निघून गेली. सगळे शांत होते. मीडिया सुद्धा काही क्षणांसाठी निशब्द झाली होती आणि शौर्य, त्याची चमकही कदाचित काही क्षणांसाठी फिकी पडली होती. देव, जो आतापर्यंत शांतपणे हे सगळं पाहत होता, तो हळूच शौर्याच्या जवळ गेला आणि त्याच्या कानात कुजबुजला, ही तीच मुलगी आहे जिला आपण शोधत होतो. दुसरीकडे मिहिका पार्टीतून बाहेर तर आली होती, पण तिच्या मनात सुरू असलेली घालमेल तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. काही वेळापूर्वी तिच्या चालण्यात जो आत्मविश्वास होता, तो आता कुठेतरी हरवला होता. रस्त्यावरून चालताना तिचे पाय लटपटत होते. गर्दीत असूनही तिला एकटेपणा जाणवत होता. शौर्याचा तोच आवाज तिच्या कानात घुमत होता, तू कुणावर पाणी सांडलंस याची कल्पना आहे का तुला? तिचा जीव घुसमटत होता. तेवढ्यात मागून कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. मिहिका दचकून मागे वळली तर तिच्या समोर इनाया उभी होती. तिच्या आवाजात भीती होती. अगं ए वेडे, मी आहे. अगं हे काय करून ठेवलंस तू? मिहिकाने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, काय केलं मी? चुकून पाणी सांडलं, माफी सुद्धा मागितली, अजून काय करू? इनायाने तिचे दोन्ही खांदे पकडले. अगं तुला समजत नाहीये, तो शौर्य रावत आहे, शौर्य रावत. अख्खं शहर ओळखतं त्याला. तू किती मोठं संकट ओढावून घेतलंयस याची कल्पना तरी आहे का तुला? मिहिका क्षणभर शांत झाली, मग खाली बघत म्हणाली, इनाया, मी आयुष्यात जे काही पाहिलंय ना, त्याच्या पुढे हे काहीच नाहीये. मला आता अशा गोष्टींनी फरक पडत नाही. इनाया काही बोलणार तोच मिहिकाची नजर हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या 5-6 काळ्या कपड्यातील बॉडीगार्ड्सवर पडली. त्यांच्यापैकी एक जण वारंवार तिच्याकडे इशारा करत होता. हे पाहून मिहिकाचा आत्मा जणू कावला. तिने घाबरून इकडे तिकडे पाहिलं आणि ती इनायाला म्हणाली, खूप उशीर झालाय, मला आता घरी जायला हवं. एवढं बोलून तिने समोर येणाऱ्या एका ऑटोला थांबवलं आणि काहीही न बोलता त्यात बसून ती वेगाने निघून गेली. इनाया अगदी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिली. ऑटो मध्ये बसलेल्या मिहिकाचा श्वास अनियंत्रित झाला होता. चेहऱ्यावरचा घाम पुसत ती स्वतःशीच बडबडली, त्यांना कळलंय की मी सगळं पाहिलंय, सगळं ऐकलंय ते, म्हणून त्यांनी माझ्या मागे माणसं पाठवलीत. तिची भीती आता वास्तवात बदलली होती. तिचा विचार पूर्ण होतो ना होतो तोच ऑटो एका मोठ्या झटक्यासह अचानक थांबली. तिचं डोकं समोरच्या सीटवर आपटलं. तिने आपले डोळे उघडले तर पाहते काय, ऑटोला 4-5 गाड्यांनी चारही बाजूंनी घेरलं होतं. मिहिकाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ती कावरी बावरी होऊन आजूबाजूला पाहू लागली. सगळीकडे फक्त निर्मनुष्य रस्ता होता. दूर दूर पर्यंत ना कोणी माणूस, ना दुकान, ना कसला आवाज. तिने मागे वळून पाहिलं तर ऑटोवाला तिला एकटीला सोडून कधीच पळून गेला होता. तेवढ्यात सर्वात पुढे असलेल्या गाडीतून शौर्य रावत आणि त्याचा तोच साथीदार उतरला
ज्याला मिहिकाने चाकू पकडलेलं पाहिलं होतं. ते दोघही एकटक तिच्याकडे पाहत तिच्या दिशेने येत होते. शौर्यच्या तावडीत सापडलेल्या मिहिकाचा आता अंत होणार का? शौर्य मिहिकाला फक्त एक साक्षीदार म्हणून संपवणार, की त्याचा यामागे अजून कोणता मोठा डाव आहे? हेच जाणून घेण्यासाठी ऐकत रहा